कसं फाडायचं ते मला माहिती आहे. तर अशा पद्धतीने प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आज राजकीय पातळीवरती घडामोडी झाली आहेत, वक्तव्य झालेली आहेत आणि या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश पाटील असणार आहेत. त्यांच्याशी आपण थोड्याच वेळात चर्चा करणार आहोत, पण त्याआधी आजच्या प्रश्नाच्या अनुषंगाने तुमच्या प्रतिक्रिया आपण पाहूयात. जाऊयात मीडिया सेंटरला. एक्स वरून पहिली प्रतिक्रिया. प्रतिक्रियांकडे आपण लवकरच वळू, पण प्रतिक्रियांच्या आधी आपण आता चर्चेला सुरुवात करूया. जाऊयात गेस्ट सेंटरला आणि गेस्ट सेंटरला आपल्या सोबत आहेत शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश पाटील. आपण या तिघांचंही मी मनपूर्वक स्वागत करते आणि आजच्याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीला मी अर्थातच जाणार आहे अतुल लोंढे यांच्याकडे. अतुलजी, सामनातनं असू देत किंवा आज प्रत्यक्ष पत्रकार परिषदेतनं असू देत, खूप कडक शब्दामध्ये आपण टीका म्हणाल किंवा काही स्पष्ट वक्तेपणा शिवसेनेकडनं काही बाबतीत काँग्रेसच्या बाबतीत पाहायला मिळालेला आहे. आणि महाविकास आघाडीमध्ये तुम्ही मित्रपक्ष असताना इतक्या थेट पातळीवरती वक्तव्य सामनातनं होणं आणि त्यानंतर संजय राऊतांनीही करणं, काय प्रतिक्रिया या सगळ्या पार्श्वभूमीवर? अतुलजी, तुमच्यासाठी प्रश्न आहे. अजून प्रगल्भाची चर्चा जर करायची असेल तर मग 2020 साली जेव्हा राज्यसभेची निवडणूक होती त्यावेळेस संजय राऊतांनी स्वतःच, म्हणजे शिवसेनेनी स्वतःच 2 कॅन्डिडेट जे आहेत ते हो बोला अतुलजी. हॅलो 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 अतुलजी, आवाज येतोय तुमचा, कदाचित थोडा डिले आहे, आपण बोला. ऐकू येतंय का आता माझं? हो येतंय. येस, ऐकू येतंय का? हो येतंय. अतुलजी ऐकू येतंय? तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का? हॅलो 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 अतुलजींशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधूया. पण अंबादासजी, मला असं वाटतं की पुन्हा एकदा आज सामनामध्ये ज्या पातळीवरती प्रश्न उभे केले गेलेले आहेत काँग्रेसच्या बाबतीत, आणि आज आपण आता बघितलं की संजय राऊतांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की प्रादेशिक पक्षांच्या बाबतीमध्ये धोरण थोडं वेगळं अवलंबलं पाहिजे. तुमचं मत या सगळ्या बाबतीमध्ये काय आहे? नक्की कशा पद्धतीने तुम्ही विश्लेषण कराल या भूमिकेच्या मागचं? फक्त संजय राऊत साहेबांनी माझं मत काय वेगळं असायचं काहीच कारण नाही. आणि संजय राऊत साहेबांनी हे सांगितलं की ही टीका नाही आहे, हा सल्ला आहे. खरं तर देशामध्ये आज सगळीकडे प्रादेशिक पक्ष मोठ्या प्रमाणावर असताना काँग्रेस निश्चित सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी नंतर या देशात आहेच. आणि म्हणून ठिकठिकाणी काँग्रेस पक्षाने अशा पद्धतीनं जे प्रादेशिक पक्ष आहे यांना थोडंसं प्राधान्य दिलं तर मला वाटतं त्याच्यातून काँग्रेसचाही फायदा होतो, प्रादेशिक पक्षाचाही फायदा होतो आणि भारतीय जनता पार्टीला रोखता येतं, हा एक विचार आहे. आणि दुसरी गोष्ट, जे संजय राऊत साहेब किंवा सामनातून बोललं गेलं हे पोटनिवडणुकीच्या अँगलनी बोललेलं गेलं नाही. हे बोललेलं गेलेलं होतं की ज्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागा आहे आणि परवाच्या दिवशी माननीय शरद पवार साहेबांनी जे वक्तव्य केलं होतं की विधान परिषदेच्या निवडणुकीला उद्धवजी ठाकरे साहेब जो उमेदवार देईल त्याला आमचा पाठिंबा राहील. आणि त्याच्यानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षानं जे मत व्यक्त केलं होतं की आम्ही नेहमी पाठिंबाच देत राहायचा का, त्या पार्श्वभूमीवर बरोबर अशा पद्धतीनं वक्तव्य झालेलं आहे. बारामतीच्या पोटनिवडणुकीविषयीचं त्या संदर्भात कोणतंही कारण नाही. बरं, पण मग या संदर्भातली आपली भूमिका ही स्पष्ट आहे की आपल्याला बिनविरोध झाली असती तरी चाललं असतं, अशा पद्धतीची ठाकरे पक्षाची आपल्या भूमिका राहिलेली आहे. बरोबर? हे पहा, अजून आत्ताशी फॉर्म भरण्याचा दिवस संपलेला आहे. अजून छाननी, विड्रॉ या सगळ्या याला अजून प्रोसेसला वेळ आहे. कारण आपण आत्ताच याविषयी घाईनं काही मत व्यक्त करणं मला वाटतं योग्य होणार नाही. परंतु माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांची ही भूमिका स्पष्ट आहे की अजितदादा पवार यांचं ज्या पद्धतीनं अपघाती निधन झालं, अजितदादा पवारांचे वैचारिक मतभेद असू शकतात, परंतु महाराष्ट्राच्या विकासात एक महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून अजितदादा
ज्या पद्धतीनं धडाडीनं काम केलेलं आहे आणि आता अजितदादांचं अपघाती निधन झालं, आपल्या महाराष्ट्राचं नुकसान झालं आणि त्या पार्श्वभूमीवर वहिनी उभ्या राहतात, सुनेत्रा वहिनी उभ्या राहतात आणि मला असं वाटतं एखादी माऊली अशा पद्धतीनं उभा राहिल्यानंतर आपली संस्कृती आहे की तिच्या मागे आपण भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. ही भूमिका शिवसेनेची काय महाराष्ट्राची असली पाहिजे असं मत आहे बरं. आणि ती भूमिका माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी व्यक्त केलेली आहे, आमच्या शिवसेनेने व्यक्त केलेली आहे. ठीक. अतुलजी. नाही, असं आहे, मगाशी तुमच्याकडून म्यूट होतं. हं. नाही, असं आहे की संजय राऊत जे आहेत ते सामनामधून बोलण्यापेक्षा जर महाविकास आघाडीच्या अंतर्गत बोलले असते तर ते फार बरं झालं असतं. म्हणजे मग त्यांनाही सांगता आलं असतं की 2026 साली तुम्ही कशा पद्धतीनं